अर्थ बजेटचा 2012 प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पातून काय मिळालं सर्वसामान्य माणसाला, किती बचत होईल तुमच्या खिशाची, काय काढून घेतलं तुमच्या खिशातून, या संदर्भात चर्चा करण्यासाठी, या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत संजीव गोखले, कर सल्लागार, त्याचबरोबर चंद्रशेखर टिळक सर, अर्थतज्ञ आहेत. गेली 25 वर्ष सातत्यानं अर्थसंकल्पाचं विश्लेषण करतायत, त्याचा अभ्यास करतायत. त्यांच्याकडूनही जाणून घेऊ अपेक्षा पूर्ण होत आहेत का. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत हेमंत राठी, उद्योजक, त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की काय त्यांची अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का. प्रफुल्ल छाजेड सर आहेत आपल्याबरोबर, कर सल्लागार, त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की कर रूपामध्ये जी बचत होणं अपेक्षित होतं ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते का. सर्वात अगोदर जाऊयात आपण संजीव गोखले सरांकडे. गोखले सर, या ठिकाणी ज्या अपेक्षा होत्या, DTC येईल तो कुठेही येताना इथं पाहायला मिळत नाही, 3 लाखापर्यंतचं वजावट तुम्हाला मिळेल अशा स्वरूपाची एक अपेक्षा होती, तीही या ठिकाणी मिळत नाही. काय मिळालं मुख्यतः कर रूपानं, जो एक नोकर वर्ग आहे जो कर रूपात बचत अपेक्षित करत होता त्याला काय मिळालेलं दिसतंय? निलेश, मला वाटतं या सगळ्यात अक्षरशः तोंडाला पानं पुसली आहेत. सगळ्यांच्या अपेक्षा ज्या वाढवलेल्या होत्या, वेगवेगळ्या मीडियाने वाढवलेल्या, प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स कोडची जी स्टँडिंग कमिटी होती त्यांची रेकमेंडेशन होती त्यांनी वाढवलेल्या, आणि प्रत्यक्षात मात्र केवळ 1,80,000वरून केवळ 2 लाख ही केवळ 20,000ची तुटपुंजी सूट दिलेली आहे. त्याबरोबर सिनियर सिटीजन महिलांचं काय, हाही प्रश्न त्या अनुत्तरित आहे, त्याच्यावर काहीच भाष्य नाही आहे. आणि त्यामुळे केवळ 2,000ची सूट देऊन एवढ्या महागाईमध्ये मला वाटतं अर्थमंत्र्यांनी सर्वांचा थोडासा अपेक्षा भंग केलेला आहे, आणि त्यामुळे निश्चितच ही निराशाजनक अशी ही घोषणा म्हणायला लागेल. पण त्याचबरोबर त्यांनी 8 ते 10 लाख हे जे पुढचं जी स्लॅब आहे, जी 5 ते 8 लाखापर्यंत ती 20% होती आणि 8 लाखाच्या पुढे 30% होती, ती 8वरून 10वर नेऊन 8च्या वर ज्यांना थोडंसं आपण ज्याला श्रीमंत असा वर्ग म्हणतो त्यांना थोडीशी कर सवलत दिलेली आहे, एक 10%ची. परंतु सामान्य माणसाला संसदीय समितीचा जो अहवाल सादर केला गेला त्याच्यामध्ये 0 ते 5 लाख इथपर्यंत जे करदाते आहेत ते एकूण करदात्यांच्या 89% आहेत. म्हणजे साधारण 3 कोटी करदाते या 5 लाखाच्या खाली उत्पन्न कमवतात. अशा लोकांना जी भरीव सूट अपेक्षित होती, निदान कमीत कमी 3 लाख नाही तर 2.5 लाख असं काहीतरी आम्हाला अपेक्षित होती, काहीच दिलं गेलं नाही. केवळ 20,000चं जे उत्पन्न आहे ते करमुक्त करून केवळ 2,000ची वार्षिक सूट ही माझ्या मते खूप कमी आहे. उच्च मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून जास्तीची सूट या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. 2,000 पर्यंतची सूट जी आहे ती अल्प उत्पन्न गटात या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. उच्च उत्पन्न गटाला मात्र कितपत फायदा होईल याचा? 8 ते 10 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना जो 30% टॅक्स होता, म्हणजे त्या 8 ते 10 मध्ये साधारण 60,000 टॅक्स होता, तो 20,000नी कमी केला. म्हणजे जवळपास 20,000 रुपये त्यांना नक्की फायदा आहे प्रत्येक वर्षी. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा बदल केवळ श्रीमंतांना जास्त फायदा देण्याच्या दृष्टीने नसून, त्या अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट टॅक्स कोड जरी येत नसला तरी त्याच्या दृष्टीने मी त्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये जे रेट्स आहेत ते आजपासून मी इम्प्लिमेंट करायला घोषणा करतो. त्यामुळे डायरेक्ट टॅक्स कोड कदाचित याला वेळ जाईल, परंतु त्यातले रेट्स मात्र हे ते आता त्यांनी आणलेले आहेत. पण एक गोष्ट निलेश लक्षात ठेवायला पाहिजे की डायरेक्ट टॅक्स कोडचा जो मसुदा आला त्याला 1.5 वर्ष होऊन गेला आहे, आणि त्यानंतर मात्र महागाई आणि सतत वाढत आहे आणि ती कुठेही रोखण्यात सरकारला यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत हे रेट संसदीय समितीच्या रेकमेंडेशनप्रमाणे वाढवायला पाहिजे होते असं आमचं मत आहे, पण तसं झालेलं नाही. हे अत्यंत निराशाजनक आहे. अगदी गोखले सर, आपण जे म्हणतोय 20,000ची बचत 8 ते 10 लाख या ब्रॅकेटमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. 5 ते 8 लाख जो अगोदरचं ब्रॅकेट होतं जे 5 ते 10 लाखांवर गेलं आहे, साधारण 5 ते 10 लाख उत्पन्न गटातल्या लोकांचा 20,000च फायदा असेल की त्यापेक्षा जास्तीचा फायदा आपल्याला इथे या ठिकाणी होताना पाहायला मिळेल? निलेश, 5 ते 10 लाखमध्ये पूर्वी ज्यांचा टॅक्स जो लागायचा त्यापेक्षा त्यांना साधारण 22,660 एज्युकेशन सेस धरून. ह्याचं कारण असं आहे की तो जो 8 ते 10 मधला जो मधली जी स्लॅब आहे तिथे साधारण 30% टॅक्स होता, तो 20%वर आला आहे, आणि त्यामुळे तो इफेक्टिव्हली 22,000 इतकाच फायदा त्यांना मिळणार आहे. पण तरी तो काही कमी नव्हे. परंतु खालच्या उत्पन्न गटातलं, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे 89% लोक जर 5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न गटात असतील तर त्यांना मात्र 2,000 फायदा माझ्या मते अतिशय तुटपुंज आहे. उच्च मध्यमवर्गीयाला या ठिकाणी साधारण 22,000 रुपयांचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोखले सर, आपण जे 2 ते 5 लाखाचं ब्रॅकेट आहे त्यावर चर्चा करूयात. त्या सेक्शनमध्ये त्या वर्गाला काय फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल? त्या सेक्शनमध्ये केवळ 2,060 रुपये एज्युकेशन धरून इतका तुटपुंजा आणि अतिशय कमी असा त्यांना टॅक्समध्ये फायदा होईल, आणि माझ्या मते ही सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे. अगदी आपण छाजेड सरांकडे जाऊया. छाजेड सर ही कर सल्लागार आहेत, या विषयातले जाणकार आहेत.
सर 2 ते 5 लाख उत्पन्न गटाला काय फायदा तुम्ही बघताय? जी अपेक्षा होती तुमची ती पूर्ण होताना पाहायला मिळते का? मी जसं सुरुवातीलाच छाजेड सर मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो, जरी आपल्याला अपेक्षा असली तरी देशाची आर्थिक परिस्थिती बघता फार मोठं एक्झम्पशन लिमिट येणार नव्हतं आणि झालंही तसंच आहे. 1,80,000वरून फक्त 2 लाखापर्यंत ही जी बेसिक लिमिट वाढवण्यात आली आणि जसं आता गोखले सर बोलले त्याप्रमाणे काय जास्त फायदा होताना दिसत नाही आहे. अगदी विशेष असा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. टिळक सर, आपण जसं या अगोदर ही चर्चा केली, काल सायंकाळी प्रॉव्हिडंट फंडातून 1.25% जो व्याज होतं ते कमी केलं. अगोदरच सामान्य माणसाच्या खिशातून पैसा काढून घेतला आणि त्यानंतर त्याच वर्गाला जे 5 लाखापर्यंत जो उत्पन्न घेता त्यांच्याही खिशाला खूप काही फायदा बजेटमधूनही मिळताना पाहायला मिळतं. निलेश, या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्ता अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना आपण आपल्याला काय मिळालं अशा दृष्टिकोनातून विचार करतोय, पण शेवटी अर्थसंकल्प हे सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे. आणि अर्थसंकल्प पूर्व चर्चेत आपण म्हटलं तसं की सरकार स्वतःच्या खिशाला कितपत कमीत कमी धक्का बसेल याचा पूर्णपणाने विचार करतोय. आणि या अर्थसंकल्पामध्ये ही जी आपल्याला मिळणारी वजावट आहे किंवा एक नागरिक म्हणून, एक करदाता म्हणून आपल्याला मिळणारी जी सवलत आहे, ही आपली सवलत असली तरी सरकारला त्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. जोपर्यंत GST ऑगस्टमध्ये आणू असं म्हणलंय, म्हणजे इतके दिवस त्याला काही तारीख दिली नव्हती, आता तारीख दिली, पण कोर्टाच्या तारखांसारखा याही तारखा बदलत राहतात. असा जर विचार केला तर जोपर्यंत GSTची लिक्विडिटी सरकारला मिळत नाही तोपर्यंत ते DTCच्या माध्यमातून किंवा टॅक्स प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला काहीही देणार नाहीत, असं आपण अर्थसंकल्पपूर्व चर्चेतही म्हणलं आहे. आणि त्याचं पुरेपूर प्रतिबिंब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडलंय. आणि मुळातच असा विचार करत असताना केवळ आयकरामध्ये मला सवलत किती मिळाली हा तेवढा खरोखर तितकाही फायदा जो काही 2,060 रुपये ते 10,000 रुपये 8,000 रुपये जी चर्चा छाजेड सर आणि गोखले सर करतायत तेवढाही फायदा खरं सांगायचं म्हणजे प्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिकाच्या पदरात पडणार नाहीये. कारण एकंदरीतच जे सेवा कराचं बदललेलं स्वरूप आहे त्याचा दरही वाढला आणि त्याच्यामध्ये आलेल्या सवलती आहेत. आणि सेवा कराचं वैशिष्ट्य असं आहे की आयकराचा फायदा त्या करपात्र उत्पन्नामध्ये असणाऱ्याच वयोगटाला मिळणार आहे, पण सेवा कराचा फटका मात्र तुमचं उत्पन्न करपात्र असो वा नसो तरी सुद्धा बसणार आहे. त्यामुळे शेवटी सरकारला जरी वेगवेगळे खिसे असले, सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, तरी सर्वसामान्य माणसाला एकच खिसा असतो. आणि एकंदरीत पाहता झालं तर वाढणारी महागाई हे 2,000 रुपये सुद्धा घेऊन जाईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं या अर्थसंकल्पाचं तर हे शेवटी राजकीय निर्णय आहेत. राजकीय निर्णय शक्ती नसल्याचं द्योतक दाखवणारा असा हा अर्थसंकल्प आहे. का म्हणून तुम्हाला असं वाटतं की अर्थसंकल्प म्हणजे राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी दिसत नाही? यामागचं काय कारण वाटतं तुम्हाला? का म्हणून तुम्ही विश्लेषण अशा स्वरूपाचं विश्लेषण करण्याचं तू कुठचंही या क्षेत्रातलं प्रपोजल घे की या अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची पुरेपूर जाणीव आहे याचा पार्ट ए मध्ये प्रत्यक्ष रूपांतर दिसतं. अशा पद्धतीची प्रस्तावना झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पार्ट बी कडे येता तेव्हा त्याबद्दलची भूमिका इतकी सावधपणाची आहे की साधं उदाहरण घ्या की एकीकडे तुम्ही असं म्हणताय की एकंदरीत आपल्या देशातल्या गुंतवणुकीला चालना मिळाली पाहिजे, ती दीर्घकालीन असली पाहिजे. असं जर करायचं असेल तर जी राजीव गांधी नवीन इक्विटी स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की 10 लाखाच्या खालच्या उत्पन्नाच्या माणसांनी दरवर्षी नव्याने 50,000 रुपये गुंतवणूक केली आणि त्याच्यावरती 3 वर्ष लॉक इन पिरियड असला तर त्याला 50% म्हणजे 50,000च्या 50% जरी आपण ती सूट धरली तरी ती 25,000 होईल. मुळामध्ये आपण अशी गोष्ट लक्षात घेऊया की नव्याने गुंतवणूक करणं हा शब्दप्रयोग वापरायला सोपा आहे. तुम्ही त्या बाजारात ते ठरवणार कसं? माझा जर आधीच डीमॅट अकाउंट असेल, आधी माझं ट्रेडिंग असेल, पण त्याच्यामध्ये मी जर यावर्षी नवीन शेअर घेतले तर तुम्ही ते देणार आहात का? आणि मग असं जर असेल तर अशा नव्याने येणाऱ्या गुंतवणूकदाराला सध्याच्या अनिश्चित वातावरणामध्ये तुम्ही 3 वर्ष बाजारात राहायला कंपल्सरी करणार आहात का? या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स जर कमी करायचा होता तर मला सांगा की जो इतक्या तुटपुंजे प्रमाणात कमी करून झालाय यातनं सरकारला नेमकी रक्कम किती हाताशी लागणार आहे? त्याच्याचबरोबर ई व्होटिंग सारख्या ज्या गोष्टींची चर्चा केलेली आहे त्या ई व्होटिंगमध्ये आज मितीला फक्त टाटा मेटॅलिक्सचा अपवाद वगळता कुणीही आलेलं नाही. जिथे प्रत्यक्ष लोकसभेच्या, विधानसभेच्या, नगरपालिकांच्या निवडणुकांना मतदार जात नाही तिथे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य का त्या कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूक करणार आहे? म्हणजे एकंदरीतच सरकारला स्वतःच्याच कॅपिटल मार्केटविषयी खात्री नाही याचं अत्यंत उत्कृष्ट द्योतक दिसतं की 40,000चं टार्गेट 30,000 वाढल्यानंतर आपण या बाबतीत का आता चर्चा करतोय? छाजेड सरांकडे जाऊयात. छाजेड सर, निगेटिव्ह टॅक्सिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक्साइज टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्सचा जर आपण विचार केला तर इन्कम टॅक्समधून आपल्याला थोडीशी लिस्ट ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
म्हणजे ज्या कर सवलत मिळत होती सर्व्हिस टॅक्समधून त्याही सवलती अनेक उत्पादनांवरून काढून घेतल्या जाणार आहेत. कशा स्वरूपाचा असेल आणि सामान्य माणसाला या सर्व्हिस टॅक्सचा, या वाढलेल्या एक्साईज टॅक्सचा कसा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळेल? सर्व्हिस टॅक्समध्ये अगोदर काय होतं, दरवर्षी ते नवीन नवीन सेवा ॲड करत होते. यावर्षी त्यांनी काय केलेलं आहे की निगेटिव्ह लिस्ट काढली आणि त्याच्यामध्ये 17 सेवा ठेवल्यात. याचा अर्थ काय की या 17 सेवांच्या बाबतीत जर तुम्ही सेवा घेतली असेल किंवा दिली असेल तर तुम्हाला तो सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. पण बाकीच्या उरलेल्या सर्व ज्या सेवा आहेत त्या सर्व्हिस टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतील. नंबर 1. दुसरी गोष्ट आणि ती सर्वात महत्त्वाची आहे, हा जो सर्व्हिस टॅक्सचा रेट जो होता, दर जो होता तो 10% होता, तो आता 12% वाढवला आहे. आणि अर्थमंत्र्यांनी सांगितलं आणि सगळीकडे जे आपल्याकडे आकडेवारी आहे, सर्व्हिस सेक्टरचा जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे आता GDPमध्ये तो फार वाढलेला आहे आणि म्हणून ही 2% वाढ जी आहे ती फार मोठी लक्षणीय आहे. स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलं की तिथे 18,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू प्रॉफिट होईल सर्व्हिस टॅक्सच्या ज्या बदलांमुळे. तर त्याच्यामुळे काय आहे ना, नक्कीच प्रमाणात सर्वसामान्य माणसांनाही जेव्हा आपण सेवा घ्यायला जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो, प्रवास करतो किंवा कोणाची सेवा घेतो, त्या ठिकाणी या नक्कीच ही जी झळ आहे ती प्रत्येकाला प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बसणार आहे. अगदी म्हणजे 1000 रुपयाची वस्तू घेतली तर जो 100 रुपये टॅक्स लागत होता तो 120 रुपये टॅक्स आपल्याला आता लागताना पाहायला मिळेल. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा अर्थ बजेटच्या.